परिसरातील कित्येक गडीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीत दिसत नाही. कागदोपत्री गडी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेले सातारा जिल्ह्यातील नांदोशी गावात असलेले गडी त्यापैकी एक. या गडीवजा कोटाची माहिती अंतर्जा व इतर कोठेही सापडत नसल्याने या गडीची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. मराठ्यांच्या उत्तरकाळात पेशवे सत्ताचा केंद्रस्थानी असताना महाराष्ट्रात बरेच भुईकोट व गड्या बांधल्या गेल्या. यातील काही भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असून त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व संरक्षणासाठी होते. नांदोशी गढीबाबत इतर फारशी माहिती मिळत नसल्याने स्थानिक वयोवृद्ध ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गडी देवस्थानस इनाम असून तिचा वापर धार्मिक कार्यक्रमासाठी केला जात असे. या गडीसाठी सातारा गाडीकडून देवस्थान वतन इनाम म्हणून मिळाले होते. वतन खालसा झाल्यावर या गडीची देखभाल करणे अवघड झाल्याने या गडीचा वापर पूर्णपणे थांबवला व ही गडी दिवसादिवस उद्ध्वस्त होत चाललेली आहे. स्थानिकांची या वास्तूप्रती असलेली उदासीनता देखील या गडीच्या हास्याला कारणीभूत होती. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात नांदोशी येथे असलेल्या या गडीला भेट देण्यासाठी आपल्याला सातारा अथवा पुसेसावळी शहर गाठावे लागते. नांदोशी गाव सातापुत्यापासून रहिमपूर मार्गे 36 किलोमीटर अंतरावर असून रहिमतपूर नांदोशी हे अंतर 15 किलोमीटर आहे. नांदोशी गावात ही गडी गोसावाच्या गडी म्हणून ओळखली जाते. गडीच्या बाहेरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू असले तरी यातील अवशेष मात्र आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. पूर्व पश्चिम परिसरलेल्या या गडीत प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडे व पश्चिमेकडे असे 2 दरवाजे असले तरी यातील पश्चिमेकडील दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असून उत्तरेकडील दरवाजा मात्र आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. साधारण आयताकृती आकार असलेल्या ही गडी 1.5 एकर पसरलेली आहे असून गडीचे बांधकाम 2 भागात विभागलेले आहे. यातील एक भाग साठवणुकीसाठी तसेच खास लोकांसाठी होत तर दुसरा भाग हा दैनंदिन कामकाजासाठी वापरला जात असे. गडीची तटबंदी साधारण 20 फूट उंच. या तटबंदीत असलेला 4 बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहे. आजही शिल्लक आहेत. यातील 3 गोलाकार बुरुज गडीच्या बाहेरी तटबंदीत असून एक षटकोनी बुरुज गडीच्या अंतर्गत भाग आहे. तटबंदी व बुरुज खालील बांधकाम घडीव दगडात केलेला असून पांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या तटावरील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेल्या आणि दगडी पान्हाही दिसून येतात. त्यात फांजीवरील भागात काही ठिकाणी खोल्या बांधलेल्या असून या खोल्यांना काही ठिकाणी कमानी व झरोके दिसून येतात. गडीच्या आतील पहिल्या भागात असलेल्या दरवाजाच्या भिंतीमध्ये फांजीवर तसेच वरच्या भागात जाण्यासाठी जिना आहे. गडीच्या आत मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून आत पूर्वीच्या दैनंदिन वापरातील पाण्याची ढोणी जाती पाटा वरवंटा अशा अनेक दगडी वास्तू पाहायला मिळतात.
गडीच्या पहिल्या भागात असलेल्या षटकोनी बुरुजावर चढल्यास एका नजरेत संपूर्ण गडी व आसपासचा परिसर नजरेस पडतो. गडीच्या दुसऱ्या भागात काही दगडी कमानी असून येथे घोड्याच्या पागा असल्याचे सांगितले जाते. या भागात घडीव दगडात बांधलेले सुंदर विहीर असून या विहिरीच्या तळाशी कमानीवजा दरवाजा आहे. विहिरी शेजारी असलेल्या पाण्यायांनी या तळ्यातील दरवाजा जाता येतो. या भागात आपल्याला एका मोठ्या वास्तूचा चौथरा पाहायला मिळतो. या भागात आजही स्थितीत असलेला एका कोठारावजा दुमजली वास्तू असून या वास्तूच्या आतील भागातून वर जाण्यासाठी जिना आहे. येथील आपली गडीची फेरी पूर्ण होते. गडीपासून काही अंतरावर एक बाग असून या बागेत 2 चिरेबंदी मंदिर, काही घडीव दगडात बांधलेल्या चौतऱ्यावर असलेल्या समाध्या व एक दगडी बांधकामातील पायऱ्या असलेल्या गोलाकार विहीर पाहायला मिळते. या बागेबाहेर असलेला अर्धवट गड किल्ला कमानीदार दरवाजा कधी काळी या बागेला तटबंदी असल्याची जाणीव करून देते. अतिशय शांत व निसर्गरम्य असलेला हा परिसर आवर्जून भेट देण्याजोगा आहे. गडीकडून या बागेकडे जाताना एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. संपूर्ण गडी व परिसराच्या पाहण्यास 1 तास पुरेसा होतो. काही काळाची सोबती असलेल्या या गडीचे साक्षीदार होण्यासाठी या गडीला लवकरात लवकर भेट द्यायला हवी.